मुसळधार पावसामुळे नागरिकांची अक्षरशः दैना उडाली आहे। वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय, अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय, लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। मागच्या वर्षी वन विभागाची भिंत आहे ती साईनगर परिसराला जी जोडलेली भिंत आहे ती पडली आणि त्याच्यानंतर वन विभागाने काहीच केलं नाही आणि त्यामुळे या सगळ्या डोंगरावरनं पाणी खाली येत आहे आणि परिणामी ते पाणी सगळं या मार्गाने अनेक खालच्या घरांमध्ये देखील जात आहे। आता आपण बघितलं तर मध्ये कठडे लावून ठेवले आहे, टीना लावून ठेवले आहे, जेणेकरून पाणी त्यांच्या घरात शिरू नये यासाठी या सगळ्या नागरिकांनी काही पत्रे आहे, टीना आहे ते सगळे दगडाच्या सहाय्याने ते जोडून ठेवले आहे, जेणेकरून वरनं जे आलेला पाण्याचा फ्लो आहे तो खाली जावा आणि त्यांच्या घरात शिरू नये। सगळे नागरिक देखील आहेत आणि या घरातली मी परिस्थिती दाखवते। काही वेळापूर्वी पाऊस पुण्यातला थांबलाय, त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। मात्र जेव्हा सकाळपासून पाऊस सुरू होता त्यावेळी मोठा फ्लो आला आणि यांच्या घरात पाणी शिरलं। साधारण किती वाजता पाणी शिरलं होतं घरात? अहो सकाळी 6 वाजल्यापासून पाणी काढून हे बघा माझी कंबर दुखायला लागली। सगळं कपडे वगैरे सगळं भिजून सगळ्याची दैना उडाली। मागच्या वर्षी भिंत पडली होती, तुम्ही हे सगळं सांगितलं होतं? हो सांगितलं होतं, पण काय आलंच नाही कुणी। त्या घरातली जर आपण परिस्थिती बघितली तर या घरातल्या सगळ्या महिला आहेत, पुरुष मंडळी तिकडे पत्रे लावायला सगळे प्रयत्न करतायत आणि महिला जे आहे ते घरातलं पाणी काढण्यासाठी प्रयत्न करतायत। छोटंसं घर आहे पण या घरातलं सगळं सामान आहे ते पाण्यानं भिजलं होतं काही वेळापूर्वी, मात्र तेच सगळं सामान आहे ते सामानाची विल्हेवाट लावण्याचा सगळा प्रयत्न या सगळ्या घरात सुरू आहे। बाहेरची पण परिस्थिती तीच आहे, इथल्या आजूबाजूचे जे घरं आहेत त्याही घरात अशीच परिस्थिती आहे। वन विभागानं जर ही भिंत वेळेवर बांधली असती तर या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला नसता। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। रायगड जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। पाली नागोठणे शहराला याचा मोठा फटका बसलाय। अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय, तर नागोठण्यामध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात काही शहरांना बसलेला पाहायला मिळतोय। जिल्ह्यातल्या प्रामुख्यानं पाताळगंगा असेल, कुंडलिका किंवा अंबा नदी या तिन्ही नद्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं संपूर्ण या मुसळधार पावसाचा फटका या शहरांना बसलेला पाहायला मिळतोय। सध्याची ही दृश्य आहेत नागोठणे शहरामधली। संपूर्ण नागोठणे शहराला अंबा नदीनं घेराव घातल्यामुळे ही बाजारपेठ आहे ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। काही दुकानदार आहेत ते पाण्यामध्ये अडकून पडलेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपण एसटी बस स्थानक परिसरात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते पाण्यात अडकलेले पाहायला मिळतात आणि या अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी पोलीस प्रशासन देखील या परिसरामध्ये सज्ज असल्याचं पाहायला मिळते। नागोठणे एसटी बस स्थानक देखील संपूर्ण पुराच्या पाण्यात गेलेलं आहे आणि त्यामुळे या बस स्थानकामध्ये संपूर्ण भागांमध्ये शुकशुकाट पसरलेलं पाहायला मिळते। अंबा नदीनं या नागोठणे शहरासहित आजूबाजूच्या गावांना देखील मोठ्या प्रमाणात घेराव घातलाय आणि त्यामुळे हा जो शहर आहे तो संपूर्ण जलमय झालेला पाहायला मिळते। येथील जनजीवन आहे ते विस्कळीत पडलेलं पाहायला मिळते। त्यामुळे या मुसळधार पावसाचा आणखीन काही तासांमध्ये जोर वाढला तर हा जो संपूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील पाण्याखाली जाण्याची दाट भीती आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून येथील नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम सुरू आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण बघितलात तर अनेक गावांचा देखील संपर्क तुटलेला पाहायला मिळतोय। पाली खोपोली मार्गावर देखील अंबा नदीचं पाणी आल्यामुळे तेथील जो मार्ग आहे तो बंद पडला आणि त्यामुळे तेथील देखील मोठ्या प्रमाणात वाहनांची जी आहे ती तारंबळ उडलेली पाहायला मिळते। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। रायगडमध्ये खालापूर आणि खोपोली परिसरात सुद्धा पावसाचा जोर जबरदस्त आहे, त्यामुळे पाताळगंगा नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीवरच्या पुलाला पाणी लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे सुधागड नांदगाव मधल्या सरस्वती नदीने सुद्धा उग्र रूप धारण केलंय। त्यामुळे या नदीचं पाणी थेट रस्त्यावरती आलंय, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। या नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे पाली भीरा रोडवरच्या भारजे पुलावरनं सुद्धा पाणी जाताना वाहतूक ठप्प पडलीय आणि सगळा परिसरच जलमय झालाय।